ऐशा समाधी असता दंग, मनाचे काही नुरतसे अंग, मनाचे न मन हेची जाणावे, सुमन दर्शनी सुमनची असावे. फूल किंवा सुमनाच्या दर्शनात मनाचंच सुमन व्हावं, म्हणजे सुमन दर्शनी सुमनची असावे. मनाचं सुमन होणं, फूल पाहताना मनच सुमन होणं, यालाच तुकाराम महाराज जे म्हणतात, मन करावे प्रसन्न, मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. प्रसन्न मन म्हणजेच फुलासारखे, सुमनासारखे सुमन, सुमनासारखे सुमन म्हणजे फुलासारखे प्रसन्न मन, म्हणजेच मन करावे प्रसन्न, मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हेच या शेवटच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, सुमन दर्शनी सुमनची असावे. ऐसे फुलणे हेची मनाचे उमलणे, स्वच्छंदी सदा मुक्त बागडणे, ऐसी मुक्त क्रीडा जेव्हा चालत आहे, ऊर्जा रूपे देव तेव्हा प्रकट आहे. ऊर्जा रूपे देव प्रकटणे म्हणजे दिव्यत्व किंवा ज्ञानाची प्रभा किंवा ज्ञानाचं तेज हृदयामध्ये फाकणे.